मित्रांनो, युरेका लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 26 बघितलाय। आता आपल्याला सराव संच 27 पाहायचा आहे। सराव संच 27 पाहण्याआधी आपल्याला एक नियम समजून घ्यावा लागेल। जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धन पूर्णांक असतील, धन म्हणजेच कसे पॉझिटिव्ह, जर दोन्ही धन पूर्णांक असेल m आणि n आणि a ही परिमेय संख्या असेल, तर a raised to m into a raised to n equals to a raised to m plus n, म्हणजे a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m plus n वा घात। म्हणजेच काय, जर दोन परिमेय संख्या a आहे, त्या दोन जर गुणाकारामध्ये असतील आणि त्यांचे घातांक m आणि n असतील, तर नंतर त्यांना एकत्र लिहिताना आपण a raised to m plus n या स्वरूपामध्ये लिहितो। तर चला आपण आपल्या सराव संचाकडे वळूया। खूप सोपा सराव संच आहे। तर बघा, प्रश्न आहे सोपे रूप द्या। इथे काय दिसत आहे आपल्याला, 7 चा चौथा घात गुणिले 7 चा दुसरा घात। तर आपल्याला नियम माहित आहे की जर 7 चा चौथा घात असेल आणि 7 चा दुसरा घात असेल आणि यांच्यामध्ये जर गुणाकार असेल, तर त्याला लिहिताना आपण कसं लिहितो, 7 चा चौथा घात गुणिले 7 चा दुसरा घात बरोबर 7 चा चौथा घात प्लस दुसरा घात। आता या 4 प्लस 2 किती होतात, 6। मग बरोबर उत्तर काय येईल, 4 प्लस 2 बरोबर 6। मग आपलं उत्तर काय येईल, 7 चा 6वा घात। आता दुसरं गणित बघूया। इथे काय आहे, वजा 11 चा 5वा घात गुणिले वजा 11 चा दुसरा घात। तर याचं उत्तर कसं येईल, वजा 11 चा 5वा घात गुणिले वजा 11 चा दुसरा घात बरोबर वजा 11 चा 5वा घात अधिक 2। 5 अधिक 2 किती होतात, 7। मग बरोबर किती येईल, वजा 11 चा 7वा घात। यानंतर तिसरं गणित बघूया। याच्यामध्ये काय आहे, 6/7 चा तिसरा घात गुणिले 6/7 चा 5वा घात। तर इथं a बरोबर काय आहे, 6/7, m बरोबर 3 आहे आणि n बरोबर 5 आहे। तर चला याला कसं लिहिणार आपण, 3/7 चा तिसरा घात 8वा घात। इथं आपल्याला बेरीज केलेली आहे आपण। आता खाली आता आपण 5वं गणित बघूया। याच्यामध्ये काय आहे, a चा 16वा घात गुणिले a चा 7वा घात। तर इथं काय होणार, a raised to m प्लस n, म्हणजेच काय 16 आणि 7 ची काय होणार, बेरीज होणार। मग काय करायचंय, a चा 16वा घात गुणिले a चा 7वा घात बरोबर a चा 16वा घात अधिक 7। 16 आणि 7 किती होतील, म्हणजेच काय होणार, 16 प्लस 7 बरोबर a raised to 23, म्हणजेच काय a चा 23वा घात। आता बघा, आता लास्टचं शेवटचं गणित बघूया। इथं काय आहे, p/5 म्हणजेच p/5 चा तिसरा घात गुणिले p/5 चा 7वा घात। तर याला काय लिहिणार आपण, 3 आणि 7 ला बेरीज रूपामध्ये लिहिणार, कारण आपण बघितले दोन संख्या गुणाकारामध्ये आहेत। p/5 बरोबर 3 अधिक 7, 3 अधिक 7 किती होतील, p/5 बरोबर p/5 चा घात किती येईल, 7 आणि 3 10। चला, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।